वर्षावास प्रारंभ दिनानिमित्त कोल्हापूर येथील शास्त्रीनगर बुद्ध गार्डन येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। प्रारंभी अध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर यांनी स्वागत केले। त्यानंतर बुद्ध मूर्तीस दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करून सामूहिक पंचांग प्रणाम त्रिशरण पंचशील वंदना ग्रहण करण्यात आली। यावेळी धम्म प्रसारक RS पांडे, अनिता गवळी, दयानंद शेडगे, दिलीप गवळी, संजय मधाळे, संजय डोंगरे, TS कांबळे, शोभा बुद्धाळकर, अशोक चंदनशिवे, सुरेश नागटे, कमल पांडे, उज्ज्वला चंदनशिवे, पूनम बानकर, आम्रपाली नागटे, राजश्री मधाळे यांच्यासह असंख्य उपासक व उपासिका उपस्थित होते। शेवटी धम्म पालन गाथाने कार्यक्रमाची सांगता झाली। भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, शाखा महाविहार, बावरीनगर, नांदेड, दाभळ येथील महाविहारात महाउपासक डॉ. SP गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढ पौर्णिमेनिमित्त श्रद्धेय भिक्खू प्राध्यापक डॉ. सत्यपाल महाथेरो यांचा 28वा, श्रद्धेय भिक्खू अश्वजित थेरो यांचा 14वा वर्षावास आणि भिक्खू बुद्धभूषण यांचा पहिला वर्षावास आजपासून प्रारंभ झाला आहे। प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर उपासक उपासिकांच्या वतीने भिक्खू संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। तर भिक्खू संघाच्या वतीने उपस्थितांना त्रिशरण पंचशील व धम्मदेसना देण्यात आली। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सतत 3 महिने दररोज हा वर्षावास कार्यक्रम सुरू राहणार असून उपासक उपासिकांनी धम्मदेसनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भिक्खू बुद्धभूषण यांनी केले आहे। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं मी भंते शिलवान शामनेर गेल्या 10 वर्षापासून महाविहार बावरनगर दाभड या ठिकाणी वास्तव्य करतो आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे। या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने भिक्खू M सत्यपाल यांचा 28वा वर्षावास आणि भिक्खू अश्वजित थेरो यांचा 14वा वर्षावास या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने आपण म्हणजे प्रत्येक पौर्णिमा या ठिकाणी आपण साजरी करत असतो। तसंच प्रत्येक पौर्णिमेचं एक वेगळं विशेष महत्त्व असते आणि याही पौर्णिमेचं एक विशेष वेगळं महत्त्व आहे। या पौर्णिमेच्या निमित्ताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास चालू असतो आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भिक्खू संघ एका ठिकाणी राहून वास्तव्य करत असतो। तसंच भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की भिक्खूंना सांगितलेलं होतं की तुम्ही या वर्षावासाच्या कालावधीमध्ये कुठेही न जाता धम्माचा प्रचार आणि प्रसार हा एका ठिकाणी राहून तुम्ही करावा। जसं विहार असेल, कुठल्याही प्रकारचं एखादं स्थान असेल तिथे थांबावं आणि लोकांना उपदेश करावा। जसं की आपण आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की विहारामध्ये आपण जे काही बुद्धांनी त्याचा धम्म हा ग्रंथसुद्धा आपण पठण करत असतो किंवा मग मिलिंद परिषदसुद्धा आपण वाचन करत असतो। या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण शिलाचं पालन करत असतो, अष्टांग मार्गाचं पालन करत असतो, वेगळ्या प्रकारचं पालन करून आपण धम्माचा प्रचार आणि लोकांना उपदेश करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। उपासकांना काय सांगायला निमित्त उपासकांना एवढंच सांगेल की या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एका ठिकाणी राहून प्रॉपर आपण शिलाचं पालन केलं पाहिजे, अष्टांग मार्गाचं पालन केलं पाहिजे। जे काही 10 पारमिता आहेत या पारमितेचं आपण पालन करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि पूर्ण करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे। प्राध्यापक डॉक्टर भिक्खू M सत्यपाल महाथेरो, महाविहार बावरीनगर, नांदेड, दाभड या ठिकाणी वर्षावासाला प्रारंभ होत आहे। आज आषाढ पौर्णिमा, या आषाढ पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्त्व स्थान आहे।
एका सुमेध नावाच्या बोधिसत्वाने महामाया देवीच्या गर्भामध्ये प्रवेश केला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. आणि त्यासोबतच सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. तथागतांनी पहिलं धम्मचक्कपवतन सारनाथ या ठिकाणी धम्मचक्कपवतन सूत्राचा उपदेश दिला आणि पंचवर्गीय भिक्खूंना धम्माची दीक्षा दिली, तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा. आणि भिक्खू संघाची स्थापना सुद्धा याच आषाढ पौर्णिमेला झालेली आहे. आणि म्हणून आजपासून बौद्ध भिक्खू लोक आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचा अधिष्ठान करून ध्यान मनन चिंतन करून समाजातल्या उपासक उपासिकांना ग्रंथांचं वाचन करून ध्यान साधना शिकवतात, स्वतःची शुद्धी करतात. आणि अशा पद्धतीनं या आषाढ पौर्णिमेला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी आपल्या चित्तातला, आपल्या मनामध्ये जो काही बोधिसत्व बनणारा किंवा बुद्ध बनणारा जो अंकुर असतो, तो अंकुर काही आकाशामध्ये नसतो किंवा दिशामध्ये 10 दिशामध्ये नसतो, तर तो आपल्या असतो चित्तामध्ये, मनामध्ये. आणि म्हणून बोधीचा अंकुर, बुद्धत्वाचा अंकुर आपल्या चित्तामध्ये मनामध्ये आपण धारण केला पाहिजे. जसं की एका सुमेध नावाच्या बोधिसत्वाने सुद्धा हे 10 कुशल धर्म, बुद्ध बनणारे कुशल धर्म शोधले होते. दान, शील, नैष्क्रम्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा ह्या ज्या काही 10 पारमिता आहेत, त्या उपासक उपासिकांनी या वर्षावसाच्या कालावधीमध्ये अधिष्ठान करून अधिष्ठानपूर्वक याचं पालन केलं पाहिजे. उपोषत व्रताचंही पालन, अष्टशील आज उपोषत व्रत आहे आणि म्हणून अष्टशिलाचंही पालन केलं पाहिजे. देश विदेशातील उपासक उपासिका या दिवशी विहारामध्ये जातात, ध्यान साधना करतात, ग्रंथांचं वाचन करतात, बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघाला दान देतात आणि मंगल मैत्रीची भावना करतात. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका शिंगणापूर येथील अचलकुमार आंबेकर यांच्या निवासस्थानी वर्षावास प्रारंभ कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचक्षेत्री शरण पठण, बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी राहुल कांबळे, मोहन शिर्के, कुलदीप जोगळे, BK सरनाईक, महावीर चौगुले यांनी वर्षावास याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर राहुल कांबळे यांनी धम्मदेशना दिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.
माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा वारशाखा सहयोगनगर नांदेडच्या वतीने माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारात भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या 12व्या वर्षावास कार्यक्रमास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष काटकांबळे, रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या अध्यक्षा जयाताई सूर्यवंशी, राजेश बिराडे उपस्थित होते। या प्रसंगी साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निधीतून 15 लाख मंजूर झालेल्या स्वयंपाकगृहाचे पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सतत 3 महिने चालणाऱ्या वर्षावास कार्यक्रमाच्या ग्रंथाचे वाचन करणारे ॲडव्होकेट भीमराव हाटकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। या वर्षावास कार्यक्रमात दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान विषयक माहिती व धम्मदेसना होणार असून धम्म उपासकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे यांनी केले आहे। आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावासाला प्रारंभ या आषाढ पौर्णिमापासून होत असतो। गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी मी वर्षावास आहे। 13वा वर्षावास माझा चालू आहे। माझे गुरु उपगुप्त बंतेजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी धम्माचा प्रचार करत असतो। श्रद्धावान उपासक उपासिकांनो, हा आषाढ पौर्णिमा अति महत्त्वाची आहे। सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये अति महत्त्वाची आहे। पुढे बुद्ध झाले। बुद्ध हे जगाचे गुरु होऊन झालेले आहेत। गुरु कोण असावा, कसा असावा गुरु? तर भगवान बुद्धासारखा गुरु असला पाहिजे। असा गुरु मिळणं तो भाग्यवान आहे। 32 लक्षणाने परिपूर्ण असलेला हा बुद्ध, त्यालाच गुरु मानावं। या 12 वर्षापासून या ठिकाणी मी काम करतो आहे। या ठिकाणी जे रमेश कोकरे असतील, राजेश बिराडे असतील किंवा साहेबराव गायकवाड असतील, ही त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी चालतो। साहेबराव गायकवाडांनी या ठिकाणी जो अनेक सरकारी फंड आणलेला आहे, या ठिकाणी खूप मोठं चांगलं काम चालू केलेलं आहे। आज देखील एक कार्यक्रमाचे भूमिपूजन केलेलं आहे आणि या ठिकाणी अभ्यासिका चालू झालेली आहे। हे सारं श्रेय साहेबराव गायकवाड यांना जातं। जास्तीत जास्त मुलांना पाठवून आपल्या मुलांना या ठिकाणी बुद्ध विहाराच्या जोडून बुद्ध धम्माचा अभ्यास आणि पूर्ण ज्ञान घेऊन लाभान्वित करावं, असा हा प्रसंग पुन्हा पुन्हा येत नाही। हा बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण एक कुशल कर्म करण्याचा आपण संकल्प केलेला आहे। या ठिकाणी जे गायकवाड हटकर सर या ठिकाणी ग्रंथ वाचणार आहेत। जास्तीत जास्त उपासक उपासिकाने बुद्ध विहारामध्ये उपस्थित राहावं। सर्वांना सप्रेम जय भीम। आज वर्षावास प्रारंभ आमचे भंते शीलरत्नजी यांच्या वर्षावासचा पहिला दिवस आहे आणि याचं औचित्य साधून लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्याकडे आम्ही सततचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी एक 15 लाखाचा जो निधी आमच्या स्वयंपाकगृहासाठी आणि शेडसाठी दिला, त्याचं आज भूमिपूजन भंते शीलरत्नजी आणि भाग्यनगरचे कर्तव्यदक्ष PI तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व उपासक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। तांबे साहेबांनी आमच्याकडे आता जे वातानुकूलित अभ्यासिकेचं काम चालू आहे त्याची पण पाहणी केली आणि तांबे साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये या बाबतीत कौतुक करून सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीनं हा आपण उपक्रम पुढे घेऊन येत आहात। विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालू केलेली आहे। त्याबद्दल त्यांनी जी आमची टीम आहे बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट
याचं कौतुक केलं, थाप दिली. मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरच ही अभ्यासिका आम्ही सर्वांसाठी खुली करूत. आमचं काम हे प्रगतीपथावर चालू आहे. तसेच वर्षावास निमित्त तमाम भारत देशातील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना जाहीर शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्धाय. नमो बुद्धाय, जय भीम. मी रमेश कोकरे, भारतीय बौद्ध महासभेचा नांदेड शहर सरचिटणीस आहे. तसेच बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. आणि माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड यांचं आम्ही व्यवस्थापन पाहतो. त्यामध्ये आमचे राजेजी बिराडे साहेब यांचं देखील आम्हाला खूप सहकार्य असतं. तसेच बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड यांचं देखील खूप सहकार्य असतं. या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये आज जो पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो या ठिकाणी निवासाला असतात आणि त्यांचा हा 13वा वर्षावास या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. त्या माध्यमातून आम्ही धम्म ज्ञान जे आहे ते अनुसरण्याचा प्रयत्न करू त्यांच्या माध्यमातून. तसेच या ठिकाणी डॉक्टर भीमरावजी हटकर साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे गाढे अभ्यासक आहेत. तर त्यांच्या माध्यमातून दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं वाचन 3 महिन्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. एका अभ्यासकाकडून या ठिकाणी ग्रंथाचं वाचन होत आहे. ते खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि नांदेड शहरामधील सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या ग्रंथ वाचनाचं जे श्रवण जे आहे ते या ठिकाणी करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हावं असं आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीनं, वार्ड शाखेच्या वतीनं आणि बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं देखील करतोय. तसेच या ठिकाणी माता रमाई आंबेडकर महिला मंडळ देखील कार्यरत आहे की ज्याच्या अध्यक्षा जयाताई सूर्यवंशी आहेत. त्या देखील या ठिकाणी महिलांचं संघटन चांगल्या पद्धतीनं करतात आणि या विहाराला एक चांगल्या पद्धतीनं जी चळवळीसाठी उपयुक्त असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या प्राप्त करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. आजच या ठिकाणी एक महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणचं किचन सेटचं जे उद्घाटन आहे ते या ठिकाणी म्हणजे भूमिपूजन जे आहे ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे की ज्याच्यासाठी आदरणीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी निधी दिलेला आहे आणि साहेबरावजी गायकवाड यांनी त्याचा पाठपुरावा केला आहे. तर त्या माध्यमातून तसेच सुभाषजी काटकांबळे साहेब या ठिकाणचे जे काही ज्येष्ठ आमचे उपासक आहेत, मार्गदर्शक आहेत, ते देखील आम्हाला वारंवार सहकार्य करतात. या सगळ्याच उपासकांच्या ज्येष्ठांच्या माध्यमातून या ठिकाणी विहाराचा विकास होत आहे. आणि हे माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार जे आहे ते नांदेड शहरामधीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामधील एक चळवळीचं एक मोठं केंद्र बनलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही एक अभ्यासिका देखील करत आहोत की जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जे डिजिटल अशा स्वरूपाची अभ्यासिका या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत. अवघ्या काही 15-20 दिवसामध्ये त्याचं देखील आम्ही या ठिकाणी लोकार्पण करण्यासाठी सज्ज आहोत. तेव्हा हे मोठमोठी कामं जी आहेत या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून होणं याच्यासाठी आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो. एक विहाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केवळ पूजापाठ न करता किंवा कर्मकांड न करता समाजाच्या उपयोगासाठी आपल्या मुलांच्या किंवा येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी काम करू शकत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. डी प्रिन्स क्लास मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये संस्थेचे माजी जनरल सेक्रेटरी कालकथित MD शेवाळे सर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय विशाल भाऊ शेवाळे, महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ शिल्पाताई भोसले व लॉर्ड बुद्धा टीव्हीचे पुणे प्रतिनिधी विनोद आव्हाड यांच्या हस्ते शेवाळे सरांना पुष्पहार अर्पण करून सर्वांना पेढे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विलास कांबळे सर, उपप्राचार्य प्राध्यापक श्री नरेश पोटे सर व इतर मान्यवर उपस्थित. स्वरसंगम कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयशंकर वाघमारे गायक तथा संगीतकार महाराष्ट्रभर कलावंतांसाठी कार्यरत आहेत. परभणी जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येने सर्व जाती धर्माचे कलावंत, वारकरी संप्रदाय, कीर्तनकार, भजनी मंडळ, भीमशाहीर, गायक, तमाशा कलावंत, बँडवाले, जागरण, गोंधळ, कव्वाली व डमरूवाले सर्वच कलेचा प्रकार असलेली कलावंत या संघटनेमध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष यांचा समावेश आहे. अनेक कलावंतांचे मानधनाचे प्रस्ताव जिल्ह्याभरातून ओरिजिनल कलावंतांचे प्रस्ताव ऑनलाईन केलेले असून एकाही कलावंताला सादरीकरण करण्यासाठी बोलावण्यात आलेले नाही. हा अन्याय असून या अगोदर सुद्धा 3 वेळा निवेदन दिले आहे. जिल्ह्याभरातून तालुक्यातून सर्वच जाती धर्माचे कलावंत संघटनेमध्ये असून हा आमच्यावर पूर्णतः अन्याय झाला आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी कलावंतांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिनांक 9/7/2025 रोजी स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं
ते निवेदन यासाठी होतं की 19 तारखेला मागं जे प्रोग्राम झाला सादरीकरण 2 तारखेला जे सादरीकरणाचा कलावंताचा प्रोग्राम झाला, या प्रोग्राममध्ये 1255 कलावंत या परभणी जिल्ह्यामधून मला वाटतं जवळपास ऑनलाईन आहेत, परंतु त्यामध्ये मोजक्याच कलावंतांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि जे बोलवण्यात आलं होतं त्यामधून देखील काही कलावंत गैरहजर होते आणि गैरहजर असल्यामुळं काही संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यामधून 1200 पैकी जवळपास हे जे कलावंत आहेत खेड्यापाड्यातले सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले कलावंत आहेत, या सादरीकरणाला या कलावंतांना कुठलाही एकही कॉलही आला नाही किंवा कुठलंही काही आलं नाही, SMS देखील आला नाही. त्यामुळं कुठंतरी आम्हा या सर्व कलावंतावर अन्याय झालेला दिसून येत आहे. म्हणून मी स्वरसंगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे, माझी संघटना कलावंतासाठी या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये काम करते, परंतु माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी आमच्यावर अन्याय होत असलेला आम्हाला दिसून आला. म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या निवेदनाद्वारे आम्ही एक ऑनलाईन केलेल्या कलावंताच्या ज्या प्रत आहेत त्यांना या निवेदनाला जोडून आम्ही दिलेल्या आहेत आणि आम्हाला कुठंतरी अपेक्षा आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं आहे की यावरती तुमचा कुठंतरी विचार करू आणि जे कलाकार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. खरंच परभणी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्यासाठी खूप चांगले व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना मानतो आणि वयोवृद्ध कलावंत मानधन समितीवर जे कलाकार होते त्या कलाकारांच्या माध्यमातून कुठंतरी कलाकारांना थोडंफार गैरसमज होत असल्यामुळं शासनाकडे गेल्यामुळं आम्हाला कुठंतरी योग्य रीतीने न्याय मिळेल ही अपेक्षा बाळगतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब ह्या आमच्या कलावंतांच्या निवेदनाद्वारे ज्या प्रत लावलेल्या आहेत, आम्ही जवळपास ऑनलाईन केलेल्या 70 ते 80 कलाकारांचे प्रत आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. या ठिकाणी ज्या प्रत 80 लावलेले आहेत यामधून ऑनलाईन केलेल्या काही लोकांना जे दुसऱ्या वेळेस सादरीकरण होण्याची शक्यता आहे. माननीय साहेबांनी सांगितलं की 80 लोकांचं झालेलं आहे आणि काही लोकांचं शिल्लक आहे. कदाचित तो दुसऱ्या सादरीकरण घेण्याचं त्यांच्या बोलण्यामधून कुठेतरी आम्हाला जाणवल्यासारखं वाटलं. यामध्ये आमचे लोक निघतील ही अशी आम्हाला आशा बाळगतो आणि काढावी अशी पण आशा बाळगतो. कदाचित आम्हाला जर या न्याय नाही मिळाला, आमच्या या निवेदनाद्वारे जवळपास मी 3 वेळेस निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस ऑनलाईन केलेल्या प्रत देखील त्या ठिकाणी आम्ही जोडून दिलेल्या होत्या. त्यामधल्या ज्या प्रता आम्ही जोडून दिलेल्या होत्या त्यामधल्या एकाही कलावंतांना SMS किंवा फोन आला नसल्यामुळे आमच्या अन्याय झालेला आहे आणि आता ही 3ऱ्या वेळेसची मी कलाकारांना सर्व जिल्ह्याभरातून कलाकारांना या ठिकाणी घेऊन मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आणि त्या प्रत दिल्यात. साहेबांनी सांगितलं की यामध्ये काही ना काहीतरी आम्ही लोक नक्की घेऊ आणि घेतील अशी आशा बाळगतो. कदाचित जर नाही गेले तर आम्ही येणाऱ्या 25 तारखेला माझी स्वरसंगम कलावंत संघटनाच नव्हे तर या परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक कलावंताचा बँड, बँजो, वाघ्या, मुरळी, तमाशा, डमरूवाले, कीर्तनकार, भजनी मंडळ, सिंगर, ट्रॅक सिंगर, ऑर्केस्ट्रावाले जेही कलाकार छोटे मोठे लोक आहेत या सर्व कलावंताच्या वतीने आम्ही जिल्हाभर आंदोलन छेडू एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.